त्यांनी सिस्टरना कॉल केला आणि त्यांच्याकडून प्रार्थना करून घेतली। त्यांनी सर्व परिस्थिती सांगितली सिस्टरना आणि तिच्या ताब्यासाठी प्रार्थना करण्यात आली। त्या सांगतात की जसं आम्ही प्रार्थना केली हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर परमेश्वराने अद्भुतरित्या कार्य केलं की एका तासामध्ये तिचा पूर्ण ताप उतरून गेला आणि जी 3 दिवस ती काहीच खात नव्हती, परमेश्वराने अद्भुत कार्य केलं की ते एका तासाने ती जेवण पण करू लागली आणि तिचा ताप पूर्ण नॉर्मल झाला आणि तिचा परमेश्वराने उत्तम आरोग्य दिलं। या सर्व साथीचा गौरव त्या परमेश्वराला द्या। किती लोक आशेने आहेत? तुम्ही आशेने आलात तर प्रभू नक्की तुम्हाला ब्लेस करेल। जरी आशा गेली असेल पण देव आता आशा उत्पन्न करेल। आपण प्रे करू। देवा थँक्यू तू इथं तू महान परमेश्वर आहे आणि प्रभू तू तुझ्या लोकांची आपल्या कार्याद्वारे साक्षीद्वारे पटवून देतो। प्रभू देवाचं वचन लांबीवर पडणार, देव बोलतो देव ते करणार आणि प्रभू आज तो दिवस आमच्या जीवनामध्ये तो प्रवास ते करतात विश्वासामध्ये। प्रभू आज त्याच्या जीवनातले त्या ब्लेसिंग्स फुलफिल होतील। प्रभू कमन आपला विश्वास मोटिवेट करा। प्रभूच्या प्रार्थना चालू आहे, आज ते उत्तर मी पाहणार। प्रभू आज तो दिवस आहे का माझी केलेली प्रार्थना आज प्रभू तू शिक्कामोर्तब करणार, की तुझी महिमा पाहणार आहे। प्रभू तर फक्त असं नाही मी फक्त प्रार्थना करत आहोत, नाही प्रभू आज ते ब्लेसिंग्स मी पाहणार। कमन आज ते ब्लेसिंग्स मी पाहणार आहे आणि तुझा गौरव मी पाहणार आहे येशू नावाने आमेन। प्रेज द लॉर्ड। तर आजचा जो विषय आहे तो या संदर्भाने आहे का प्रभूने दिलेलं वचन परमेश्वर लांबीवर टाकणार नाही। प्रेज द लॉर्ड। तर देव अभिवचन देतो तर प्रभू ते पूर्ण पण करतो। प्रेज द लॉर्ड। म्हणून आज असा विश्वास ठेवा जे देवाने मला अभिवचन दिलंय आज प्रभू ते पूर्ण करतात। प्रेज द लॉर्ड। कारण देव बोललाय, कोण बोलला? आणि बायबल सांगतं राज्य सामर्थ्य आणि गौरव युगामी कोणाची आहे? असं होणार नाही का देव वचन बोलला आणि आज देवाचं सामर्थ्य निघून गेलं। जो देव बोलला आज आहे तो सामर्थ्यवान परमेश्वर आहे आणि तो नक्कीच आम्हाला ब्लेस करतो। प्रेज द लॉर्ड। या ठिकाणी आपण लूक शुभवर्तमान 17वा अध्याय आणि 12व्या वचनापासून आपण वाचणार आहोत। लूक शुभवर्तमान 17वा अध्याय आणि 12व्या वचनापासून आपण रीड करणार आहोत। 12 वचन। आणि तो एका गावात जात असता 10 कुष्ठरोगी मनुष्य त्याला भेटले, ते दूर उभे राहिले। 13 वचन। आणि ते मोठ्याने म्हणाले, हे गुरु येशू आमच्यावर दया कर। 14 वचन। आणि त्यांना पाहू तो त्यांना म्हणाला, तुम्ही जाऊन आपणास याजकांना दाखवा। आणि असे झाले की ते जात असता ते निर्मळ केले गेले। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। बायबल सांगतं 10 कुष्ठरोग्यांबद्दल। किती? 10 कुष्ठरोग्यांबद्दल। आता कुष्ठरोग्यांचा जर त्या टायमाचा इतिहास वाचला तर याप्रमाणे होता की या लोकांना गावात जागा नव्हती आणि घरात देखील जागा नव्हती। अशा लोकांना गावाच्या एकदम आउटसाइडला एकदम जंगला भागात एकदम खडकर भागात काय करायचे? टाकून द्यायचे आणि सहसा या लोकांशी जास्त लोक दळणवळण ठेवत नव्हते। जर खूपच कोण दया यायची तर लांबवर कोणीतरी जाऊन तिथे जेवण ठेवायचं आणि त्यांचं जीवन अत्यंत भयानक होतं। पण बायबल सांगतं की अशा स्थितीमध्ये त्यांच्यापर्यंत शुभवर्तमान पोहोचलं। प्रेज द लॉर्ड। आणि धन्य तो व्यक्ती ज्यांनी त्यांना येशूबद्दल सांगितलं। प्रेज द लॉर्ड। का? कारण कुष्ठरोगी आहेत, यांनी सहसा कोणी बोलत नाही, हे गावाच्या एकदम बाहेर राहतात, पण कसं ना कसं यांच्यापर्यंत प्रभूचं शुभवर्तमान पोहोचलं। प्रेज द लॉर्ड। ऑलरेडी यांच्या जीवनामध्ये जगण्याची आशा नाहीये, कारण आजाराने यांना घाबरलेलं असतं, यांचं कुटुंब पण यांना सोडून टाकतं आणि गावात त्यांना येण्याची परवानगी नसते। पण अशा स्थितीमध्ये त्यांना वचन भेटलं की येशू नावाचा कोणी व्यक्ती आहे, जर त्याच्याकडे आपण गेलो तर नक्कीच तो जीवनात कार्य करणार। प्रेज द लॉर्ड। आता असं नाही की तिथं फक्त 10 रोगी असतील, अजून पण असतील, पण 10 लोकांनी आलेलं आमंत्रण स्वीकारलं। प्रेज द लॉर्ड। किती कुष्ठरोगी होते? 10।